तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल रातचाच येऊ ट्रॅफिकमध्ये अडकला काय? ट्रॅफिकमध्ये नाही तर हे सकाळ सकाळ 5चं ट्रॅफिक होतं. मग डायरेक्ट गाडी काढली, गाडी फुल केली आणि निघालो गावाला आईला घेऊन. म्हणलं नाश्ता करा, वडापाव बिडापाव घेतला आणि सरळ निघालो. म्हटलं आता पहिला टोल नाका पास केला आणि डायरेक्ट पुढे लय घाणवास येतोय म्हणून विषय बघितलं तर त्या सिप्ला कंपनीचे गोळ्या औषधं भेटतात म्हणून डायरेक्ट बिग वनमध्ये पोचलो आणि बिग वनचा अंदाज घेतला. शेतमध्ये पूर्ण पाणी भरलं होतं. मग राशनमध्ये एंट्री मारली, डायरेक्ट परांड्यामध्ये घुसलो. डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवायला बसलो. लोकांना केस असतात म्हणून लोक केसात हात फिरवतात. म्हणलं आपल्याला दाढी, आपण दाढीतच फिरू. मग हातबीत धुवून डायरेक्ट उतप्पा. आणि आईला म्हटलं तुला काय मागवायचं मागव. मग ती म्हटली पावभाजी मागव. मग पावभाजी खाल्ली. म्हटलं एवढ्यावर काय आपलं भागणार नाही म्हणून म्हटलं बिर्याणीच्या दुकानात एंट्री मारली, बिर्याणी घेतली. लय उशीर होईन खाता खाता म्हणून म्हटलं पार्सलच घ्यावं, कारण पावसा पाण्याचा दिवस आहे, भिजायला नको म्हणून. लगेच गावाकडे यायचं म्हणून मग वातावरण असलं भारी होतं आणि पुढे जाऊन डायरेक्ट गाडी स्लिप झाली. गाडीने साथ दिली. गाडी स्लिप झाल्यामुळं गाडी तिकडे बाहेरच लावली. मग रानात चलत चलतच गेलो. मग पहिलं कुत्र्याला घेतलं, कुत्र्याला असं फिरवलं मस्त इकडून तिकडून इकडून तिकडून. मग कपडे वगैरे चेंज करून लागलो आपल्या कामाला. पोतीच लावलं सगळं सेटलमध्ये. गावाकडचा पहिला